बोकडेचे खत जाणा, बोकडेचे खत कळ्ळे, तेका आम्ही लेंडी म्हणटा, करेक्ट. आणि कसले खत जाणा तुम्ही? ऑर्गेनिक गांडूळ खत आसा. आणि कितें? What else? Anything else? झाडाची पानं आहे ते, राईट. सो आम्ही मोस्टली न्ही सुपारीक जे आसा पळय ते शेण यूज करता. हावेवर फॉर बनाना वी डोंट यूज शेण. कित्याक? तेणे रोटो म्हणटा पळय आमी तो जाता आनी तो केळीक हार्मफूल, कळ्ळें न्ही. सो आमी फक्त ऑर्गेनिकूच कित्याक आसा? यू ऑल नो वाय? सी ऑर्गेनिक फार्मिंग जे आसा पळय इट हॅज बिकम नाव एक्सपेन्सिव्ह, ओके. बट स्टील whatever you produce is of a very high quality and taste good, okay. So कितें आमी केळीक जे आसा पळय तेका खत जाय न्ही, आमी शेण यूज करूं शकना. सो आमी लेंडी यूज करता. ते आमी तुका आय मीन आनी एक 5 मिनटांनी दाखयता तुका, कळ्ळें न्ही. सो जेन्ना आमी माडयेक खत घालता पळय तेन्ना कशें घालता की तेका एक आळे म्हणून तयार करता. आळे म्हटल्यार कितें? एक बारीकशी चरी, कळ्ळें न्ही. तातूंत आमी मागीर कितें करता? शेण घालता. आनी कितें जर बायोडिग्रेडेबल मटेरियल आहा म्हणजे लिव्स ऑफ द प्लांट्स किंवा आनी कितें आसा न्ही तें आमी तेतून घालता आनी मागीर परत तेज्या वयर मातयेन कवर करता. हावेवर देर आर सम अदर टेक्निक्स ऑल्सो यूज. म्हटल्यार कितें? ते आळे न काडच्या शिवाय आमी तेजेर डायरेक्ट शेण घालना. कित्याक? कारण जेन्ना आमी आळे काडटा पळय तेन्ना थोडीशे रूट्स जे आसता वयले ते थोडे ब्रेक जाता, थोडे न्यू रूट्स येवपाक तांकां बरो चान्स मेळटा, कळ्ळें न्ही. अगेन थर्ड पार्ट इज अबाउट विडींग, कळ्ळें न्ही. आतां पळय आमी हें केलां, ग्रास कटर मारला, कळ्ळें न्ही. यू वोंट सी अस युजींग अ विडीसायड, ओके. वाय सो? विडीसायड म्हटल्यार कितें? अ केमिकल कंपाउंड विच इज यूज टू कंट्रोल वीड्स, रायट. सो आमी वीड्स कित्याक यूज करना? यू ऑल नो वाय? पळया, our theory is generally we think ki if suppose we use weeds, no, what will happen? Weed कितें करता हांगा? प्लांटूय मारता, म्हणजे जी वीड आसा पळय तो प्लांटूय मारता आनी तेजे रूट्स जे आसा पळय तेय मारता. हातून कितें जाता? आमी वी आर इन गोवा, रायट. सो आमकां कितलो रेन जाता अंदूक सुद्दां तुमी पळयला एक्सिड्स देन नॉर्मल, रायट. सो रेन आमकां खूब आसा, त्या खातीर कितें जाता? मायक्रो न्युट्रियंट्स जे इन सॉयल आसा ऑर above the layer of the soils asa they wash out jata. This is our theory, कळ्ळें न्ही. So that is why we don't use weedicide, कळ्ळें न्ही. And second reason for not using weedicide is तुम्ही ब्लॅक पेपर पळयला आसतले. we produce around 300 to 400 kgs per year of black paper, okay. So ते मेंटेन करपा खातीर कितें जाता की when the person who is spraying weedicide then accidentally if he sprays on a black paper, no, the plant dies, कळ्ळें न्ही. So that is why we don't use weedicide, कळ्ळें न्ही. आता ब्लॅक पेपर तुम्ही पळयला आसतले, आता ते फ्लावर जावन सादारणश्यो शेंगो तयार जाल्या, कळ्ळें न्ही. कळ्ळें. आता हनी बी प्रोडक्शन आसा पळय दॅट आवर मेन पर्पज इज नॉट टू प्रोड्यूस हनी बट टू इनक्रीज पॉलिनेशन इन द फार्म, कळ्ळें न्ही. सो पॉलिनेशन म्हटल्यार कितें? पॉलिनेशन म्हटल्यार यू लर्न दिस इन द 5th स्टँडर्ड, रायट. सो पॉलिनेशन म्हटल्यार प्रोसेस इन विच कितें जाता? pollen grain is carried out, right, and fertilization of the happens, no, right. Now I can't recall those things, right. So that is why you get good results in माडी कितें म्हणटा आमी माडी चड लागता, कळ्ळें न्ही. सो सच रिजन्सा खातीर आमी मधुमाशी पालन केला, कळ्ळें न्ही. सो हातून तुमी जे पळयले पळय ते दॅट इज बीग वरायटी, कळ्ळें न्ही. हातून आमी न्ही स्मॉल वरायटीचेय केला, कळ्ळें न्ही. ते हांव तुमकां मागीर दाखयता, कळ्ळें. एनीवन हॅज स्मॉल वरायटी एट होम एंड ऑल? फार्मिंग आसा कोणाचे ऑफ बीज? नो, रायट. नो. मागीर आमी न्ही डिसीजीस आसा, कळ्ळें न्ही. केळीन खास कर न्ही थोड्यो फार